श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या आहे नवरात्रीतला मोठा बुधवार. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. तर बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि आपल्याला या दिवशी दुर्गा मातेच्या पूजेसोबतच गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची असते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच आपण करत असतो आणि त्यानंतरच ते शुभ कार्याचे आहे तर ते पार पडत असतं. तर बुधवार हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे, म्हणजे उद्या चौथी माळ असणार आहे आणि या चौथ्या दिवशी आपल्याला कृष्णांडा या मातेची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून मालपुवा सुद्धा देवीला अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य आपण दाखवल्यामुळे आपल्यावरती माता दुर्गा, माता देवी, आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल असं म्हटलं जातं. एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. अशा पद्धतीने या चौथ्या नवरात्रीच्या दिवशी आपण जर कुष्मांडा मातेची जर पूजा केली, तिची सेवा केली तर आपले सर्व रोग, सर्व दुःखही नष्ट होतात. या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण मालपुवा हा प्रसाद जो आहे तर तो मंदिरामध्ये जर आपण वाटला तर अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी मालपुवा हा नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा. त्याचप्रमाणे तो इतर लोकांना प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही नक्की द्या. तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला गाईला अशी एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. त्यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतीलच. त्यासोबतच तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ते सर्व काही दूर होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा फक्त 3 दिवसात पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला नवरात्रीच्या बुधवारी उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला लक्ष्मी म्हणून बुधवारच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची असते. तर बघा, तुम्हाला गाईला कोणती वस्तू खायला घालायची आहे तर तुम्हाला पाव किलो हिरवे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. अख्खे हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला पाव किलो घ्यायचे आहेत. डाळ तुम्हाला घ्यायची नाहीये, तुम्हाला मूगच घ्यायचे आहेत आणि हे मूग तुम्हाला शिजवायचे आहेत. शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप टाकून हे हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत. शिजवून घेतल्यानंतर या मुगाचा शिरा तुम्ही करू शकता किंवा याला तुम्ही शिरा सुद्धा म्हणू शकता. आता हा तुम्हाला तुमच्या एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला थंड करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक जोडवात घालायची आहे. कापसाची जोडवात तुम्हाला या ठिकाणी 2 वातींची मिळून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जो हा शिरा बनवलेला आहे तर तो शिरा तुम्हाला एखाद्या ताटामध्ये घ्यायचा आहे. तो दिवा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दिवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा बनवला तर अतिशय उत्तम राहील. पण जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा की हा दिवा तुम्ही कणकेचाच घ्यावा. गव्हाच्या कणकेचा तुम्हाला हा दिवा करायचा आहे. कणिक मळताना तुम्हाला त्यामध्ये मीठ हे अजिबात घालायचं नाहीये आणि तुम्हाला बिना मिठाची कणिक ही मळून त्याचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आता दिवा बनवल्यानंतर काय करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. कापसाची वात जोडवात तुम्हाला घालायची आहे. त्यानंतर दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. सोबतच आपण जो शिरा बनवलेला आहे तर त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला गाई समोर जायचं आहे. जाताना आवर्जून तुम्ही एक तांब्या भरून पाणी तुमच्या सोबत नक्की घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गाईच्या पायावरती तुम्हाला हे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करून आहे तर तो दिवा तुम्हाला तुमच्या शिऱ्याच्या ताटामध्ये तसाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या शिऱ्याच्या ताटासहितच त्या दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळायचं आहे. गाईला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे ताट आहे किंवा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे.
यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुम्ही हिरव्या मुगाचा शिरा जो तुमच्यासोबत आणलेला आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. दिवा हा तुम्हाला विजल्यानंतर तो दिवा सुद्धा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आता प्रदक्षिणा मारत असताना तुमच्या मनातील जी काही तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता ती तुमची जी इच्छा आहे कोणतीही प्रकारची असो, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही कुठल्याही प्रकारच्या इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गाईला प्रार्थना करायची आहे. आणि ती इच्छा पूर्ण करत असताना आपण बरेच वेळेला तडजोड आपल्या आयुष्यामध्ये करत असतो, भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो आणि आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही. म्हणजे काय तर आपलं नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत नाही किंवा ते आपल्या सोबत नसतं आणि म्हणूनच आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसतात आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला 11 प्रदक्षिणा गाईला मारत असतात त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही केला तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि जेव्हा आपण गाईसाठी उपाय करत असतो तर त्याच वेळेला 33 कोटी देवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून करायचा आहे. आणि आपल्याला बुधवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आता तुम्हाला जर मासिक पाळी असेल, सूतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करायचा नाहीये. त्यासोबतच जर तुमच्या घराच्या शेजारी गाय असेल तर तुम्ही हा उपाय तिथे जाऊन नक्की आवर्जून करू शकतात. पण जर समजा तुम्हाला तुमच्या आसपास जर गाय नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तुम्हाला जर तिची पूजा करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे, हा जो शिरा आपण बनवलेला आहे तर तो तुम्हाला त्याला हळदी कुंकू लावायचा आहे, गाईला नमस्कार करायचा आहे आणि गाईला तुम्हाला हा शिरा खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर समजा तुम्हाला गाय सुद्धा जर आजूबाजूला मिळाली नाही तर मग तुमच्या देवघरामध्ये जी कामधेनूची म्हणजे गाय वासरूची जी मूर्ती असते तर त्या मूर्तीला तुम्हाला हा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हा जो नैवेद्य आहे किंवा हा जो शिरा आहे तर तो तुम्हाला पक्ष्यांना वगैरे खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.